श्रीवर्धनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीसह मोकाट घोड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पर्यटन हंगामात समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारी आणि घोडागाडी व्यवसायासाठी वापरले जाणारे घोडे हंगाम संपल्यानंतर मोकळे सोडले जात असल्याने त्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। मोकाट फिरणारे हे घोडे रस्त्यांवर, शेतांमध्ये आणि बागायती क्षेत्रात वावरत असल्याने नागरिक, शेतकरी आणि बागायतदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अलीकडेच भरधाव धावणाऱ्या 2 घोड्यांनी एका वाहनाला धडक दिल्याची घटना घडली। यावेळी वाहनाजवळ उभी असलेली एक मुलगी थोडक्यात बचावली। मोठी दुर्घटना टळली। मात्र या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार घोडे मालकांकडून आवश्यक खबरदारी घेतली जात नसून प्रशासनाकडूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे। घोड्यांची नोंदणी, मालकांची जबाबदारी निश्चित करणे तसेच मोकाट घोड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला असून या प्रश्नावर काय भूमिका घेणार याकडे श्रीवर्धनकरांचे लक्ष लागले आहे।